प्रियदर्शनी, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? तुम्ही राजशिर्क्यांच्या सुनबाई आहात हे विसरलात म्हणून असं बोलण्याचं धाडस केलं? साईमा, तुम्ही आत्ता जे बोललात तो तुमचा निर्णय होता की तुम्ही आमची परवानगी मागितली होती? परवानगी मागत होतो साईमा. ती तुम्हाला कदापि मिळणार नाही. पण साईमा, काय हरकत आहे? कोणही बनू, रस्त्यावर सापडलेली एक बेवारशी पोर जिला रणवीर राजेने उचलून आणलं, जिचे आई बाप माहिती नाही, जिचं खानदान माहिती नाही, माणुसकीच्या नात्यानं तिला घरात आसरा दिला, हे सगळं ठाऊक असताना रस्त्यावरच्या या बेवारशी पोरीला दत्तक घेण्याची भाषा तुम्ही केलीत तर राजशिर्क्यांच्या बद्दल लोक काय बोलतील याची कल्पना आहे का तुम्हाला? साईमा, शेवटी राजे शिर्के सुद्धा हाडामासाची माणसंच. बस, आम्हाला या विषयावर वाद घालायचा नाही. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. प्रियदर्शनी, आम्हाला वारस हवा म्हणून तुम्ही ही दत्तक घेण्याची योजना आमच्या समोर मांडलीत. यावरूनच आम्हाला कळून चुकलंय की तुम्हाला मूल होणार नाही. आभार माना आमचे आणि रणवीर राजेंचे की आम्ही अजून दुसरं पाऊल उचललेलं नाही. पण आता मात्र रणवीर राजेंसाठी आम्हाला निर्णय हा घ्यावाच लागेल. आधी वाघ पळा पळा आणि आता वरती जा. हरी काका, अरे देवणी मॅडम, कसले पेढे वाटताय? अहो पहिल्यांदा पेढे तर घ्या, आधी तोंड गोड करा, मग तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो मी. बरं, सांगा आता. हां हां हां, अजून एक घ्या, कारण तुम्हाला आज एक नाही 2 आनंदाच्या बातम्या सांगायच्या आहेत. हरी काका, हा पेढा असू द्या. आता मला लवकर आनंदाची बातमी काय ते सांगा. हां, तर पहिली आनंदाची बातमी म्हणजे विक्रमादित्यांच्यामुळे आमच्या शिपाई वर्गाचा पगार वाढला आहे. खरंच? हो. कॉंग्रॅट्स. आणि दुसरी आनंदाची बातमी? माझ्या पुतण्याला नोकरी मिळाली. वर्ग मोठं हुशार होतं म्हणून माझ्या भावाने काबाड कष्ट करून त्याला ग्रॅज्युएटपर्यंत शिकवलं. पण पुढे खूप खटपट करून त्याला कुठेही नोकरी मिळाली नाही. वर्ग हातचं जायची वेळ आली म्हणून मग मीच त्याच्याबद्दल विक्रमादित्यांना सांगितलं. मग काय म्हणाले विक्रमादित्य? त्यांनी त्याला बोलून घेतलं, त्याची सगळी सर्टिफिकेट्स बघितली आणि त्याला ताबडतोब कामावर ठेवून घेतलं. पुतण्याला त्याच्या मनासारखी नोकरी मिळाली म्हणून त्यांचे पाय धरायला गेलो तर त्यांनीच माझे आभार मानले. म्हणाले, हरी काका, आज तुमच्यामुळे एका हुशार आणि गरजू मुलाला त्याच्या स्वतःच्या पायावर उभं करण्याची आम्हाला संधी दिली म्हणे. तुम्ही खूप मोठ्या मनाचा माणूस आहे होत. चला, शरद सरांना पेढे द्यायचे आहेत अजून. येतो मी. साईमा, आपल्याला आजपर्यंत मी कुणाशी इतकं टोकाला जाऊन बोलताना पाहिलं नाही कधी. आपला राग मी समजू शकतो साईमा. आपण जे काही बोललात वहिनींना ते रागाच्या भरात बोललात, पण तरीही आम्हाला आश्चर्य वाटलं. तुम्ही इथे कशासाठी आलात नीलराजे? साईमा, जसा मी आपला राग समजू शकतो तसंच वहिनींचं दुखावलं जाणंही समजू शकतो.
आम्ही आपल्याला फक्त एकच विनंती करायला आलो होतो की आपण वहिनींना स्वतः सांगावं की त्यांना आपण आत्ता जे काही बोललात ते रागाच्या भरात बोललात आणि त्यांनी फार वाईट वाटून घ्यायची गरज नाही. त्यांना बरं वाटेल. आम्ही रागाच्या भरात बोललो असं तुम्हाला कोणी सांगितलं? साईमा, आम्ही जे काही बोललोय ते पूर्ण विचार करूनच बोललो. नीलराजे, आम्ही फक्त तुमच्या आई नाही आहोत, राजशिर्क्यांच्या साईमा आहोत. राजघराण्याच्या राजमाता म्हणून आपल्या घराण्याला वारस मिळावा यासाठी आम्ही कोणताही निर्णय घ्यायला तयार आहोत. मला वाटतं तुमच्या सगळ्या शंका आता दूर झाल्या असतील. म्हणा. नाही मॅडम, आम्हाला माहिती आहे आम्हाला अजून आमचा सूर सापडत नाहीये. आमची प्रार्थनाही नीट म्हटली जात नाहीये. पण तरी सुद्धा तुम्ही आमचं कौतुक करताय, आम्हाला बरं वाटावं म्हणून. आम्हाला असं वाटतं की आपण अजून एकदा प्रॅक्टिस करूया. अरे देवयानी बाई, तुम्ही? या ना, या. हो, विक्रमादित्य राजे सरस्वती वंदना शिकतायत आणि तुमच्या इतकी सुंदर सरस्वती वंदना कुणीही म्हणत नाही. प्लीज तुम्ही शिकवा ना त्यांना. मला वर्गावर जायचंय. या. अपूर्ण आहे. अपूर्ण? पण आम्हाला वाटतं देवानी आम्ही प्रार्थना संपूर्ण म्हटले, काहीच अर्धवट सोडलेलं नाही आम्ही. नुसती ओळ किंवा शब्द म्हणून नाही चालत, त्यातले भावही समजून घ्यावे लागतात. जोपर्यंत आपली हाक त्याच्यापर्यंत पोचल्याचा आपल्याला भास होत नाही तोपर्यंत ती सरस्वती वंदना अपूर्ण आहे. देवी सरांच्या बरोबर तू कायम सरस्वती वंदना म्हणायचे. काही पत्ता लागला त्यांचा? देवयानी, आम्हाला आता प्रामाणिकपणे असं वाटतं की देवी सरांच्या बाबतीत आता जे काही घडतंय या सगळ्याला शाळेत घडलेला अपघातच कारणीभूत आहे. आणि म्हणूनच आम्ही ती केस रिओपन करण्याचा निर्णय घेतला. आता लवकरच खऱ्या आरोपींपर्यंत पोहोचायला पोलिसांना वेळ लागणार नाही. भैयासाहेब, साईमा आपली वाट पाहत आहेत. तुम्ही घरी येतात ताबडतोब निरोप देण्यासाठी मला इथे थांबवले. ठीक आहे.
काय झालं साईमा? आम्हाला बोलवलं? बरं झालं तुम्ही आलात. आम्ही तुमचीच वाट बघत होतो. खूप काळजीत दिसताय तुम्ही. मला वाटतं प्रियदर्शनींचं डोकं फिरलंय. का? काय झालं? अहो ती बनू निराधार म्हणून तिला आपण उचलून घरात आणलं. तिच्या आई बापांचा पत्ता नाही, तिचं घराणं माहिती नाही, आणि अशा बेवारशी पोरीला प्रियदर्शनी दत्तक घ्यायला निघाल्यात. रणवीर राजे, या दत्तक घेण्याबद्दल त्या तुमच्याशी काही बोलल्या होत्या का? मूल दत्तक घेण्याचा विचारच कशा करू शकतात प्रियदर्शनी? साईमा, या जगात काही प्रश्नांची उत्तरं मिळायला वेळ लागतो, किंवा मग उत्तराची वाट पाहत थांबावं लागतं. असं समजा आम्ही वाटच पाहत आहोत. काहीच कळत नाही. प्रियदर्शनीवरील प्रेमापोटी रणवीर राजे त्यांच्या चुकांवर पांघरून घालत आहेत की तुझ्या देवयानी बाईंना सांग, आपण त्यांना घरी सोडे आपल्या गाडीतला. हां, जा. देवयानी बाई, काय ग चंदा? चला ना आमच्या बरोबर. कुठे? विक्रम दादाच्या गाडीतून. तो तुमच्यासाठीच थांबलाय. नाही चंदा, तू जा. देवयानी बाई, या ना आमच्या बरोबर. माझ्यासाठी तरी या. चंदा, सांगितलं ना, प्लीज तू जा. ठीक आहे, मग मी पण नाही जात. अगं चल. या. या इकडे. हिरवा. हां, तुला लाल. नको. देवयानी बाई, खा ना.
अरे वा 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 वा. आपण राजे शिर्के असून शाळेतील मुलांबरोबर रस्त्यात उभं राहून गाडीवरचा बर्फाचा गोळा खाताय. फार मोठी स्टोरी बनेल बघा. तुमच्या मीडियाला स्टोरी मिळाली किंवा आम्ही किती डाऊन टू अर्थ आहोत हे दाखवण्यासाठी आम्ही या सगळ्या मुलांबरोबर उभं राहून गोळा नाही खातो. हे आमचं पर्सनल आयुष्य आहे आणि आम्हाला असं वाटतं की तुम्ही याच्यात दखल देऊ नये. हां, विक्रमादित्य राजे, त्या शाळेच्या जागेवर मॉल बांधायचं तुमचं स्वप्न सगळ्यांनाच ठाऊक होतं आणि त्यासाठी तुम्ही जीवाचं रान केलं. आणि असं म्हणतात की शाळेची इमारत पाडण्यामागे राजे शिर्क्यांचाच हात होता. पण हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तुम्ही ती केस पुन्हा रिओपन केलीत. आम्ही काय समजायचं? विक्रमादित्यांचं खरं रूप आम्ही कोणतं समजायचं? काल परवापर्यंत त्या शाळेसाठी आपण भरघोस मदत केल्याचं ऐकून होतो, पण आज त्याच शाळेतल्या मुलांबरोबर आपण आईस गोळा खाताय. वा, छान. तुम्हाला जे समजायचं आहे ते तुम्ही समजा. काल परवापर्यंत देशमुख कुटुंबाचे दुश्मन समजत होते लोक तुम्हाला, आणि आज तुम्ही त्याच देवयानी देशमुख बरोबर. देवयानी मॅडम, विक्रमादित्य राजे शिर्के यांच्यामध्ये हा झालेला आमूलाग्र बदल म्हणजे रस्त्यात उभं राहून गोळा खाणं नाही, म्हणजे आपल्याला याबद्दल काय म्हणायचंय? मला काहीच बोलायचं नाही. अहो, असं कसं? तुम्हाला बोलावंच लागेल. नाही, आपलं मत तर आम्हाला जाणून घ्यायचंच आहे ना. आम्हाला असं वाटतं त्यांची बोलण्याची इच्छा नाहीये, तर तुम्ही जाऊ शकता. फोटोग्राफर, त्या कपलचा छानपैकी एक सुंदर फोटो काढा. त्याने काय सांगितलं? त्यांची बोलण्याची इच्छा नाहीये सांगितलं. विक्रमादित्य, बोलण्याची देवानी आमचं ऐकून घे. देवानी प्लीज आमचं ऐकून घे. देवानी